नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळेच इन मराठी या चॅनलमध्ये। माझ्या पाठी हा भव्य वाडा तुम्ही बघताय, हा तावडे वाडा आहे। तर याबद्दलची माहिती मी आता तुम्हाला थोड्याच वेळात देतोय, पण किती सुंदर आणि भव्य वाडा आहे हे तुम्ही बघू शकता। चला आता या वाड्यात काय काय बघण्यासारखं ते आपण बघूया। राजापूर तालुक्यातील अधिवरे गावाजवळ असलेल्या तावडे वाडा किंवा तावडे अतिथी भवन हा कोकणातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे। रत्नागिरी अधिवरे मार्गावर अधिवरे गावापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर हे वसलेले आहे। तावडे कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नातून उभारलेला हा वाडा आपल्या भव्य आणि आकर्षक रचनेमुळे विशेष ओळखला जातो। 10 मे 2018 रोजी या वाड्याचे उद्घाटन करण्यात आले। पारंपरिक कोकणी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या वाड्याची रचना पाहताना त्याचे सौंदर्य तुम्हाला नक्कीच भावेल। मला या वाड्याबद्दल माहिती माझ्या भाऊजींकडून मिळाली, जे स्वतः तावडे कुटुंबाचे सदस्य आहेत। त्यांनी या वाड्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा समजून सांगितला, ज्यामुळे येथे येण्याची उत्सुकता वाढली। तर मित्रांनो, आपण हा वाडा बघितलाय, तुम्ही इकडचे बाकीचे व्ह्यूज बघितले असतील आणि सराउंडिंग बघितलंच आहे। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा वाडा जो आहे हा माझ्या भाऊजीच्या ओळखीने मी आलो। माझे भाऊजी तावडेच आहेत बिडवाडीचे, तर त्यांच्या रेफरन्सने मी हा वाडा इकडे बघायला आलो। पण या वाड्याबद्दलची अजून माहिती जाणून घेण्यासाठी हे इकडचे केअरटेकर आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया। पहिले तुम्ही तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना। नमस्कार, माझं नाव आहे निशांत लिंगायत। मी इथे मे 2022 पासून काम करतोय। जवळजवळ 2.5-3 वर्ष आता होत आले। आणि तावडे समाजाने अतिशय सुंदर असा हा वाडा इथे अडिवरे गावामध्ये बांधलेला आहे। ऍक्च्युअली हा वाडा बांधण्यामागचा उद्देश असा होता की काही वर्षापूर्वी तावडे समाजाची म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून जी लिगसी चालत आली आहे, बरोबर, त्यांची सत्ता या गावावरती होती आणि त्याची कुठेतरी आठवण राहावी या उद्देशाने हा वाडा बांधलेला आहे। शिवाय अडिवरेची जी महाकाली देवी आहे, महाकालीचं जे मंदिर आहे, ती त्यांची कुलदैवत आहे। अच्छा, दोन्हीचं दर्शन ऍट अ टाइम व्हावं म्हणून हा वाडा बांधून इथे सप्तकोटेश्वर या देवाची स्थापना केलेली आहे। पण अतिशय सुंदर असा वाडा बांधण्यात आला हे मी तुम्हाला नक्कीच सांगितलं। पण इकडे मी काही रूम्स पण बघितले, त्याबद्दल काही माहिती सांगाल का? आपल्याकडे टोटल 8 रूम्स आहेत, ज्या आपण एसी आणि नॉन एसी मध्ये देतो। ओके, तर त्याचं भाडं आहे
2000 आणि 1500 रुपये. Okay. एसीचे 2000, नॉन एसीचे 1500. अच्छा. आपलं चेक इन टाइम आहे दुपारी 12 आणि चेकआउट आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता. आणि ह्याची बुकिंग तुम्ही कॉलवरच घेता का इथे येऊन पण घेऊ शकता? मोस्टली कॉलवरनं सीझनच्या टाइमला तरी ऍडव्हान्स बुकिंग होतं. ओके. अगदीच वॉक इन असेल म्हणजे रिकामी असेल रूम तर आपण देतो. हा वाडा राहण्यासाठी अतिशय सोयीस्कर आहे, कारण याच्या आजूबाजूला अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. कणकवली, कुणकेश्वर मंदिर, मालवण, देवगड किल्ला आणि आंबोळगड अशा ठिकाणी तुम्ही सहज भेट देऊ शकता. त्यामुळे येथे थांबून कोकणाचा सुंदर अनुभव घेण्यासाठी ही जागा उत्तम आहे. अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर स्क्रीनवर आता एक नंबर रिफ्लेक्ट होत असेल, त्यावर तुम्ही कॉल करून इकडचे बुकिंग करू शकता. अजून काही सेवा प्रोव्हाइड करता तुम्ही इकडे? अजून आपल्या इथे लग्नासाठी किंवा बर्थडे पार्टी, साखरपुडा यासारख्या इव्हेंटसाठी एक छोटा हॉल आहे. ओके. प्लस गार्डन मध्ये पण अच्छा, अरेंजमेंट केली? अरेंजमेंट लॉन मध्ये अरेंजमेंट करतो. अच्छा. तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या सोयी सुविधा आहेत ह्या आपण इथे प्रोव्हाइड करतो. अच्छा, म्हणजे जेवणापासून ते जेवण, डेकोरेशन, बाकी तुम्हाला अजून काय डीजे, बेंजो वगैरे जे सगळं, काय पाहिजे सगळं. लग्नाशी रिलेटेड किंवा त्या सेलिब्रेशनशी रिलेटेड काय जेवढ्या असेल गोष्टी ते. पाहिजेत त्या आपण अरेंज करतो आणि सुंदर. प्रॉपर लेवलला करतो. तुम्ही कोकणात प्रवास करत असाल तर तावडेवाडा हा तुमच्या प्रवास योजनेत नक्की असावा. कोकणी संस्कृतीची खरी अनुभूती येथे मिळते. आणि हो, वाड्याच्या लोकेशनसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, ती जरूर पहा. क्या बात आहे, छानच. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या सेवा जर उपभोग करायच्या असतील तर नक्की या नंबरवर कॉल करा आणि या तावडेवाड्याला येऊन भेट द्या. आणि इकडचा हा जो परिसर आहे तुम्ही नक्कीच एन्जॉय करणार आहे. तर मी यांचे आभार मानेन आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा सगळंच इन मराठी, तुमचं आवडतं चॅनल. धन्यवाद. थँक्यू.